आणि यानंतर आपण थेट जातोय, सुप्रिया सुळे बोलतायत। भोरमध्ये घटना झाली, त्या लहान मुलीची हत्या झाली, तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आणि आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला। तेव्हा आम्ही कुठलंही राजकारण त्याच्यात केलं नाही, अतिशय समंजसपणाने सगळ्यांनी माणुसकी दाखवली आणि भोरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट करून त्या व्यक्तीला फाशी देऊ। आम्ही विश्वास ठेवला, त्या नराधमाला फाशी देणार शब्द दिल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर आम्ही विश्वास ठेवला। आजही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतोय, पण आज जर हा प्रश्न सुटला नाही आणि आम्हाला पुण्यात कुठलीही सुधारणा दिसली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन सुप्रिया सुळे करेल, हे मी पुणेकरांना शब्द देते। महानगरपालिकेत 119 नगरसेवक आहेत, 8 आमदार आहेत, महायुतीची एक हाती सत्ता आहे, मात्र या आमदारांपैकी कोणीच पुढे येऊन याविषयी बोलत नाही, याची खंत आणि याबाबत अपेक्षा नाही। मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही। आपण आपलं कर्तव्य एक मताने पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला एवढी मोठी साथ पुणेकरांनी दिली। मला याच्यात राजकारण आणायचं नव्हतं, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो की मला भारतीय जनता पक्षावर टीका करायला मी बसलेच नाहीये। मी पुणेकरांना न्याय मिळवण्यासाठी बसलेले आहे आणि तो जर सत्तेमधले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष देणार नसतील तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी सुप्रिया सुळे हजर आहे। जवळपास 22 अधिकारी पुणे पोलीस, चिंचवड पोलीस आणि एक्साईज असे एकूण 22 अधिकारी निलंबित झाले। काल एका दिवसात जिल्ह्याभरात 55 ठिकाणी एक्साईजने कारवाई केली आहे, अनेक लिटर दारू जप्त केले आहे। 13 दुरुस्त असं वाटतं तुम्हाला की सरकारला विलंब झालाय सगळ्या कारवाई करायला? हे सरकारचं अपयश आहे। तुम्ही मला सांगताय की हे बळी गेल्याशिवाय महाराष्ट्र सरकारला माहिती नव्हती ही गोष्ट चालली आहे? अहो, हप्ते हा शब्द ऐकलाय ना आपण सगळ्यांनी, आणि तो चॅनल्सनी दाखवला आहे की माझ्या दंतकथानं काल्पनिक कथा आहे। महाराष्ट्राच्या सरकारला, यंत्रणेला, मग एक्साईज डिपार्टमेंट असू दे किंवा होम मिनिस्ट्री असू दे, या सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या। पत्रकारांना कळतात पण सरकारला कळत नाही। मग काय करायचं आहे सरकार 200 आमदारांचं? जर पत्रकारांना जास्ती माहिती असेल तर मग गृह मंत्रालय काय करतं या राज्याचं? अतिशय भयानक आणि अपयश एक्साईज डिपार्टमेंट आणि गृह मंत्रालयाचं काल पुणे शहरात आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पुण्यात आणि पिंपरी चिंचवड। मिथेनॉल मिक्स केलेला आहे हातभट्टी दारूमध्ये, एकतर या आरोपीला मिथेनॉल मिळतंय कसं, आणि दुसरी बाजू अशी की कॅनच्या मागे फक्त 800 रुपये फायदा व्हावा म्हणून हे मिथेनॉल मिक्स केलं गेलं। बघा, मिथेनॉल मिक्स केलं नाही, हत्या झाली की नाही, मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार आजचं महाराष्ट्राचं सरकार आहे, कारण का त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कधीतरी नैतिकता दाखवावी आणि याची जबाबदारी घ्यावी। अहो, त्यांच्या घरी जाऊन बघा काय परिस्थिती प्रत्येकाच्या घरात आहे, इतकं असंवेदनशील। मग शेतीच्या बाबतीत असेल, मग कांदा असेल, ऊस असेल, किंवा काल पुण्यातली घटना असेल, शेतीच्या बाबतीत आणि सर्वसामान्य गरीब कष्ट करणाऱ्या, टॅक्स भरणाऱ्या मायबाप महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारमध्ये आवाज नाही, वाली नाही। 4 मृत्यू 2 दिवसापूर्वी झाले, त्याच्यानंतर हळूहळू बातमी आली। पिंपरी चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं स्थानिकांचं म्हणणं होतं। तुम्ही त्याबाबत सीपींना काही बोलणार आहात का? कारण एक्साईज डिपार्टमेंटच्या कारवाईनंतर हे हळूहळू बाहेर येतं। माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारला ही जी माहिती, माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढी मोठी ॲक्शन घेतली, पण ह्याच्या आधीच हे आपण थांबवू शकत होतं ना। मग पोलीस यंत्रणेला मी पुन्हा पुन्हा तेच म्हणते की हे सगळं पत्रकारांना कळतं पण सरकार दरबारी कळत नाही। मग काय करतं हे सरकार? किती बळी गेलेत? आता हा 18-19 नंबर पण कमीच आहे असं अनेक पत्रकार म्हणतात, काही लोक म्हणतात नंबर लपवला जातो। हेच आहे यांचं प्रशासन। काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आता? आणि ते पण पुण्यामध्ये, क्राईम कॅपिटल। मला आठवतं जेव्हा माननीय मुख्यमंत्री पहिली टर्म होती त्यांची, तेव्हा क्राईम वाढला होता नागपूरमध्ये, तुम्हाला आठवत असेल। आता क्राईम पुण्यात वाढलेला, नागपूरमधला क्राईम कमी झाला हेही मी कबूल करते, कारण का महाराष्ट्र आणि भारत सरकारचा सगळा डेटा आमच्या स्टँडिंग कमिटीला येतो। मी गृहमंत्रालय, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनी संधी दिली म्हणून देशाची जी पार्लमेंटची स्टँडिंग कमिटी आहे त्या गृह मंत्रालयाच्या कमिटीमध्ये काम करायची संधी मला मिळाली। त्या सगळ्या डेटामध्ये सांगतो
ह्या पुणेमध्ये प्रचंड क्राईम वाढतोय. हा केंद्र सरकारचा, भारत सरकारचा डेटा सांगतोय. हा अतिशय दुर्दैवी आणि स्थानिक पोलिसांच्या कारभाराचं अपयश आहे. एवढी सगळी घटना घडते, लोक मृत्यू पडतायत, पण महापौरांना या घटनेबद्दल माहितीच नव्हती. काल जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते हेच म्हणाले की आम्हाला 200 माध्यमातून कळाले, पण ही घटना माहिती नाही. हेच तर दुर्दैव आहे ना. इतकं असंवेदनशील सरकार मी कधी महाराष्ट्रात पाहिलेलं नाही. आणि माझी विनंती आहे हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की पुण्याच्या महापौर जर हे खरंच बोलले असतील तर त्याची नोंद महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या नात्याने घ्यावी. आता एक प्राजक्तातून पुढे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. तुमच्या पक्षाचे जुने नेते आमदार राहिलेले आहेत, जयंत पाटील यांचे नातेवाईक देखील आहेत. तुम्ही कसं बघता या पक्ष प्रवेश? नाही, काल